आज पुण्यामध्ये एवढं भयंकर ट्रॅफिक लागलं होतं की गाडी रोड साईडला लावून अक्षरशः पायी चालत प्रवास करावा लागला। तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल, आता कायमचाच बनलोय पुण्याचा विशाल। होय, तुम्ही एकदम बरोबर ऐकले, कारण मागच्या 15 दिवसांपूर्वी मी पुण्यामध्ये शिफ्ट झालोय। सध्या नगरकरांची रिॲक्शन काही असे असेल, पण बेटर कनेक्टिव्हिटी आणि लाईफस्टाईलसाठी मला पुण्याला यावं लागलं आणि माझी सगळी टीम सुद्धा पुण्याचीच आहे, त्यामुळे आज ना उद्या इथे येणं होतच। पण नगरवरचं माझं प्रेम कधीच कमी होणार नाही। सकाळ सकाळ आपलं एक कुरिअर आलं, मी ट्रायपॉड ऑर्डर केलं होतं, पण त्याची बिल्ड क्वालिटी खूप खराब होती, त्यामुळे रिटर्न करावं लागेल। त्यानंतर अंघोळ झाल्यावरती नाश्ता करायला घेतला, पण तोपर्यंत पातेल्यामधलं पाणी संपून अंडी जळून गेले होते आणि गॅस लवकर बंद केला नाही, त्यामुळे अंड्यांनी सुद्धा मला चांगलाच चटका दिला। नाश्त्यामध्ये मी पोहे किंवा शिरा खात नाही, तर आपला नाश्ता सगळा हेल्दी असतो। पहिल्यांदा बीट कापून घेतलं, त्यानंतर एक एक करत फळं कट केली आणि आपला नाश्ता तयार झाला। तुम्ही म्हणत असाल की तुला एकट्याला राहायला कसं करमत असेल, पण माझा सगळा दिवस माझ्या कामामध्ये जातो आणि इव्हिनिंगला जिम असते, त्यामुळे फालतू विचार करायला अजिबात टाइम भेटत नाही। आणि जगातला सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती तो असतो ज्याला एकटं राहायला जमतं। त्यानंतर थोडं कामावरून दुपारचा टिफिन घ्यायला बाहेर पडलो आणि एवढं बेकार ट्रॅफिक लागलं होतं की रस्ता सुद्धा क्रॉस करता येत नव्हता। पण मला जास्त लांब जायचं नव्हतं, त्यामुळे काळा घोडा तिथेच लावून मी कसं बस रोडच्या पलीकडे गेलो। टिफिन घेतला, आता परत मला हे ट्रॅफिक क्रॉस करायचं होतं। मला भीती वाटत नाही, पण काय सांगावा कुठून काय येईल ते। त्यात आपण भारतामध्ये राहतोय, ते चालता चालता डोक्यावरती फ्लायओव्हरचा तुकडा पडतोय। त्यानंतर फक्त 5 मिनिटात आपल्या सोसायटीमध्ये येऊन पुन्हा आपल्या कामाला लागलो। आज मला 2 व्हिडिओ शूट करायचे होते, त्यामुळे फटाफट त्यांना शूट करून घेतलं। कॉन्टेंट क्रिएशन मध्ये मला सगळ्यात जास्त आवडते ती म्हणजे एडिटिंग। त्यानंतर जिमला जायच्या आधी थोडंसं लाईट खाऊन क्रेटिन घेऊन रेडी झालो आणि आपला काळा घोडा काढून मी निघालो जिम कडे। जिम माझ्या सोसायटी पासून फक्त 1 किलोमीटर वरती आहे, त्यामुळे पोहोचायला 5 मिनिटं खूप होतात। एक वेळेस मी खायचा कंटाळा करेल, पण जिमचा कधीच करणार नाही, कारण जिम ही अशी गोष्ट आहे जी मला डिसिप्लिन मध्ये ठेवते। त्यानंतर शरीराचा घाम केल्यानंतर मी पुन्हा निघालो आपल्या फ्लॅट कडे। पण तुम्ही असंच निघू नका, तर आपल्या पेजला फॉलो करून निघा।